नमस्कार मैत्रिणींनो. तर इथे आपण नवीन माठ गळा आपण डिझाईन करणार आहोत. मी तर इथे कटिंग करून घेतलेली आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर सरळ ठेवलेलं आहे. मेन फॅब्रिक आणि त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून आपल्याला साईडने म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. 1/2 इंच किंवा अर्धा इंच जेवढं तुम्ही मार्जिन ठेवलेलं असेल त्या पद्धतीने पकडून सरळ आपल्याला हळूहळू पकडत स्टिच करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. जर कपडा सुळसुळा असेल तर तुम्ही माझ्यासारखे पिन लावून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून कपडा आपला हलणार नाही. तर बघा, तुम्ही पाहू शकता मी अतिशय काळजीपूर्वक हळूहळू सावकाश पकडत शिलाई मारून घेते आणि त्यानंतर आपण गळा पण स्टिच करणार आहोत. इथे आपण मटका गळा केलेला आहे. मटका गळा आपण स्टिच करताना बाजूने चारही बाजूने आपण आपल्याला हव्या तशा पिना आपण लावून घेऊ शकतो. आणि त्याच प्रकारे मी असा मध्ये स्ट्रेट ठेवून बघते अगोदर कुठं साईडने इकडे तिकडे होते का, सरकलेला आहे का कपडा. आणि गळ्याच्या मधल्या बाजूने आपण 5 नंबरची टिप मारून घेऊ, जेणेकरून आपण गळा स्टिच करताना आपला कपडा हलायला नको. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी 5 नंबरची टिप इथे मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपला जो कपडा आहे तो सरकायला नको. बघा, तुम्ही पाहू शकता मी किती ठिकाणी 4-5 ठिकाणी पिना लावलेल्या आहेत. तुम्ही पण अशाच पिना लावून घ्या, म्हणजे कपडा हलणार नाही, सरकणार नाही आणि आपल्याला टिप मारायला व्यवस्थित जाईल. या पद्धतीने कपडा स्ट्रेट करून घेऊन हे बघा, गळ्याच्या बाजूने 1/2 इंच मार्जिन ठेवून आपण गळा स्टिच करणार आहोत. हे बघा, हळूहळू थोडा पकडत आपल्याला शिलाई मारायची आहे. इथे घाई करायची नाही, कारण शिलाई जर आपली आजूबाजूला इकडे तिकडे गेली तर आपला पूर्ण गळ्याचा आकार चेंज होऊन जाईल. याची काळजी घेत आपल्याला थोडं पकडत हळूहळू सावकाश पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. अति घाई करायची नाही, कारण ह्याच्यावरच आपल्या गळ्याची डिझाईन आकार हा अवलंबून असतो. इथे थोडी जरी टिप वाकडी तिकडी गेली तरी आपल्या गळ्याचा पूर्ण आकार चेंज होऊन जातो आणि मग छान दिसत नाही. फिनिशिंगसाठी पण ही खूप मोठी महत्त्वाची टिप आहे, म्हणजे सावकाश पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, मी पण 1/2 इंच मार्जिन ठेवून टिप मारलेली आहे आणि त्या पद्धतीने आपला एक्स्ट्राचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे. जास्त मार्जिन पण ठेवायचं नाही, ते एकदम 1/2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला कपडा बाकीचा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. आणि काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपली कैची ही शिलाईवर जायला नको, घाई करायची नाही आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता मी इथे गळ्याचा भाग कट करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आता ह्या सगळ्या पिना काढून जो गळा कट केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला छोटे कट्स द्यायचे आहेत. कट्स देताना पण घाई करायची नाही, आपली शिलाईवर जायला नको, नाहीतर मग आपली कामं पण वाढतात. हे बघा, तुम्ही पाहू शकता चारही बाजूनी म्हणजे गळ्याच्या साईडने सगळे छोटे कट्स द्यायचे आहेत आपल्याला थोडं. त्याच पद्धतीने आपल्याला हा गळा आता सरळ करून घ्यायचा आहे. गळ्याचा भाग जो आपल्याला ठेवलेला आहे खाली, त्यातून आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला सरळ कपडा मिळेल. हे बघा, सरळ कपडा आपलं केलेला आहे. आता इथे थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून गळ्याचा आपल्याला प्रॉपर आकार भेटून जाईल. प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं, वाटलं तर तुम्ही इस्त्रीही करू शकता. गळ्याच्या साईडने आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. इथे मार्जिन ठेवायचं नाही आहे, आपल्याला एकदम कडेने टिप मारायची आहे. आणि काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा खालचा भाग वर दिसायला नको किंवा वरचाही भाग एक्स्ट्राचा बाहेर जायला नको, म्हणजे व्यवस्थित आपण जसा गळा स्टिच केलेला आहे तसाच आपल्याला हळूहळू पकडत कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. ही टीप पण वाकडी तिकडी जाऊ द्यायची नाही, कारण गळ्याची फिनिशिंग आपली ह्याच्यावरच अवलंबून आहे. गळ्याचा शेप बदलायला नको, याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता थोडं पकडत सावकाश पद्धतीने मी गळा स्टिच केलेला आहे.
बघा, खालचा अस्तरचा कपडा आपल्याला वर दिसणार नाही याची काळजी घेत घेत स्टिच द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी अगदी सावकाश पद्धतीने दाखवलेलं आहे, जास्त घाई पण करायची नाही आहे. थोडं थोडं पकडत पकडत, एकदम स्ट्रेट पण मशीन आपली जास्त चालवायची नाही, थोडी थोडी धरत धरत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम शिलाई पण इकडे तिकडे जायला नको, आपली गळ्याच्या कडेकडेनेच शिलाई आली पाहिजे. हे बघा कसा प्रॉपर गळा छान आलेला आहे. आणि साईडचा भाग, खालचा भाग आहे ना, तो पण आपल्याला कडेकडेने स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा आणि बॅक पार्ट हा इथे आपला फिनिशिंग सहित रेडी होऊन जाईल. इथे आपल्याला गळापट्टी किंवा खालची पट्टी आपल्याला लावायची गरज नाही. फिनिशिंग सहित आपला बॅक पार्ट हा तयार होणार आहे. हळूहळू पकडत पकडत आपल्याला शिलाई द्यायची आहे कडेकडेने. जसं आपण गळ्याच्या कडेकडेने स्टिच दिलेला आहे त्याच पद्धतीने द्यायचं आहे, की अस्तरचा कपडा हा आपल्याला वरती दिसायला नाही पाहिजे. बघा इथे आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे आणि कडेकडेने आपल्याला स्टिच द्यायची आहे, म्हणजे आपल्याला शिवताना सोपं जाईल, कपडा इकडे तिकडे हलणार नाही. हळूहळू पकडत पकडत शिलाई मारायची आहे. इथे जास्त मार्जिन ठेवायचं नाही आहे, कारण इथे आपण मार्जिन कुठेही ॲड केलेलं नसतं. कडेकडेने एकदम स्टिच द्यायची आहे आपल्याला. वाटलं तर तुम्ही पिनाही लावू शकता, कपडा निसटत असेल तर. मी इथे लावलेला नाही आहे पिना. हळूहळू पकडत पकडत आपल्याला कडेकडेने शिलाई द्यायची आहे. थोडा जरी अस्तरचा कपडा किंवा मेन फॅब्रिक झोळ आला तर आपली फिनिशिंग बिघडून जाईल किंवा व्यवस्थित दिसत नाही, मग ते झोळ आल्यासारखं दिसतं. कपडा लूज ठेवायचा नाही आहे किंवा जास्त टाईट पण खेचून पण आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे. एकदम कडेकडेने हळूहळू पकडत पकडत सावकाश सावकाश आपल्याला टीप द्यायची आहे. मी तसंही व्हिडिओमध्ये एकदम सावकाश सावकाश दाखवलेलं आहे, जास्त घाई पण केली नाही किंवा व्हिडिओ जास्त पळवलेला पण नाही आहे. तुम्ही पाहू शकता एकदम हळूहळू पकडत पकडत, कपडा जास्त खेचायचा नाही आहे किंवा जास्त लूजही ठेवायचा नाही आहे. अशा पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे. आणि हा राहिलेला कपडा आता आपल्याला साईडचा कट करून घ्यायचा आहे. थोडाही आपल्याला कपड्याची गरज नाही आहे. इथे जेवढा अस्तर आहे तेवढाच कपडा ठेवायचा आहे. अस्तरच्या बरोबर आपल्याला कपडा कटिंग करायचा आहे आणि आपली शिलाईवर जाऊ द्यायची नाही आहे कैची. एकदम हळूहळू आपल्याला साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एक्स्ट्रा कपड्याची गरज नव्हती. आता सगळा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेत आहोत. हे बघा इथे माझा व्हिडिओ राहून घ्यायचा. अशा पद्धतीने मी लेस वापरून डिझाईन तयार केलेली. तुम्हाला आवडली तर